जय जगदंब नमो आदेश। मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आता पितृ पंधरवडा जसं की पितृपक्ष चालू आहे आणि आता पितृपक्ष संपण्याच्याच कालावधीत आलेला आहे। सर्वांना माहिती आहे पितृपक्ष संपला की आपली येणारी म्हणजे नवरात्र, शारदीय नवरात्र 9 दिवसाचा तो आनंदाचा क्षण, त्याचबरोबर शिवपंथी, शाक्तपंथी, नाथपंथी सर्वांना जो आनंदाचा दिवस वाटणारा म्हणजे आपली नवरात्र। आता नवरात्राची काही माहिती देण्या अगोदर एक छोटीशी माहिती पहिली देणार मी, ती म्हणजे आपली आहे येणारी दीप अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या। सर्वांना या माहितीपासून स्टार्ट होणार आहे आणि नवरात्रीच्या विधीपर्यंत। आता दीप अमावस्यापासून जे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, दीप अमावस्याच्या काय विधी असणार आहेत, दीप अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या दिवशी काय काय विधी होणार आहेत, त्याच नंतर आपण नवरात्रीमध्ये कोणत्या पद्धतीने घटस्थापना केली पाहिजे याची सखोल माहिती या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत। त्याच अगोदर मी सांगण्याची गोष्ट म्हणजे आता बऱ्याचशा जणांचे असे देखील फोन होते, ताई नवरात्रीमध्ये आपले काही गादी किंवा गादीवरचे कार्य चालू असणार आहेत का नाही। तर सर्वप्रथम सांगायचे म्हणजे नवरात्रीमध्ये आपले बरेचसे काही नियम असतात, म्हणजे कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील, कोणाचे काही कार्य असतील, हे होणार नाहीत। पण शिवकवच, लक्ष्मी कार्यसिद्धी पोटली, बरकत पोटली, हे काही आपल्या धर्मातल्या येणाऱ्या किंवा आपल्या चांगल्या पद्धतीच्या कार्यानुसार असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, हे कार्य आपले चालू राहणार आहेत। मग त्याचबरोबर शिवकवच चालू असणार आहे, त्याचबरोबर लक्ष्मी कार्यसिद्धी चालू असणार आहे, त्याचबरोबर बरकत पोटली, हे जे काही कार्य असणार आहे जे धर्मशास्त्राला धरून असतील, हे कार्य आपले नवरात्रीमध्ये चालू राहतील, त्याचे बुकिंग आपण स्वीकारू। पण त्याचबरोबर नवरात्री पेक्षा पहिला जो त्याचा आधीचा असणारा दिवस, जी आपली सर्व पितृ अमावस्या म्हणजे त्याचबरोबर आपली दीप अमावस्या, ह्या दीप अमावस्याला काय करायचं आहे, सर्व पितृ अमावस्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे कसे दूर करायचे आणि नवरात्रीची तयारी आपण कशी करायची, याचा सखोल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम दीप अमावस्या म्हणजे सर्वात श्रेष्ठ अमावस्या ही मानली जाते। त्याचप्रमाणे जे काही महाकालीचे उपासक आहेत, जे काही काळेश्वरीचे उपासक आहेत, अघोर साधनेचे उपासक आहेत, ती लोक या अमावस्याला खूप महत्व देतात। या अमावस्याच्या दिवशी बरेचसे काही साधनाही क्रिया केल्या जातात। आता अधार्मिक साधनाही होतात आणि धार्मिकही होतात, त्याच्यामध्ये वादच नाही, पण आपण अधार्मिक न बघता धार्मिक गोष्टीकडे वळणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजे आपली येणारी सर्व पितृ अमावस्या, जी काही दीप अमावस्या, पिठोरी अमावस्या, जी काही अमावस्या आहे, ह्या अमावस्याला एक छोटासा उपाय आपण आज त्या दिवशी देणार आहोत। बऱ्याचशा लोकांना माहिती आहे हळदीचा नारळ, हा व्हिडिओ माझा जुना व्हिडिओ होता, तेव्हा काही गरजा आपल्या कमी होत्या, त्याचबरोबर त्यावेळेस आपल्याकडे उपकरणही कमी होते, जसे की क्लिअरिटीचा मोबाईल झालं, चांगल्या पद्धतीचा माईक झालं, त्याचबरोबर आपला देवाराही त्यावेळेस म्हणजे आपली गादीही त्यावेळेस लहानच होती आणि त्यातून तुमचा जो काही आशीर्वाद आणि तुमचं जे काही आमच्या असलेले पाठिंबा, यातून सर्वस्व जे काही आहे त्याच्याने ही प्रगती झालेली आहे। तर तो व्हिडिओ आपण केला होता, तो व्हिडिओ सोमवती अमावस्याच्याच वेळेस केला होता। त्या व्हिडिओला गेली 6 महिने झाले आणि भरभरून त्या व्हिडिओला बऱ्याचशा लोकांनी सपोर्ट केला, भरभरून तो व्हिडिओ पाहिला, त्याचे अक्षरशः व्ह्यू 2 लाखाच्या पुढे गेले होते आणि ते व्ह्यू ऐकून आणि पाहून खूप आनंदही झाला होता। त्याच पद्धतीने आज आपण या सोमवती अमावस्येचा एक छोटासा व्हिडिओ करत आहोत आणि एक छोटीशी आपण एखादी कलाही दाखवत आहोत की त्या दिवशी आपण काय केले पाहिजे, त्या दिवशीचा आपण छोटासा एक भागही देत आहोत। आता माझ्या समोर जर तुम्ही पाहताल तर एक हळदीचा नारळ आहे। आता हा हळदीचा नारळ मागच्या वेळी जर तुम्ही पाहताल तर त्याला शेंडी नव्हती आणि यावेळीच्या नारळाला शेंडी असणार आहे। यावेळीचा जो काही नारळ आहे त्याच्या मागच्या वेळी सारखं स्वस्तिक आहे, त्याचप्रमाणे त्यालाही हळद आपण सारवून घेतलेली आहे। आता पुढे पाहताल तर मागच्या अमावस्या वेळेस आपण जो व्हिडिओ सांगितला होता त्याच पद्धतीचा असणार आहे, पण याचे थोडेसे नियम आपण वेगळे देणार आहोत। आता प्रत्येक जणाला आपले पित्रांचे काही दिवस माहिती नाहीत, तिथी माहिती नसतात, तर बरेचशी लोक सर्व पितृ अमावस्याला आपल्या पित्रांचे जे काही जेवण आहे
अथवा आपल्या पितरांना भोजन आहे, आपल्या पितरांचे जे काही कर्मकांडाचे कार्य आहेत हे त्या दिवशी केल्या जातात. आता पहिली गोष्ट म्हणजे पितरांचा नैवेद्य सर्व पितरीच्या अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत देणं गरजेचं आहे. कारण की 12 नंतर आपल्याला काही विधी आहेत, सर्व पितरी अमावस्येच्या विधी असणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला नवरात्री घटस्थापनेचीही तयारी करायची असणार आहे. बऱ्याचशा स्त्रियांना ही सुद्धा गडबड असणार आहे. त्याचबरोबर हे सर्व त्या दिवशी गडबडीची काम चालू असतील. मग त्या दिवशी आपलं जे पितृभोजन आहे, पितरांचा नैवेद्य आहे, हा दुपारी 12 वाजेपर्यंत देणं खूप गरजेचं असणार आहे. कारण की अमावस्याचा कालावधी पण तिथपर्यंतच राहणार असून आपलं पितृभोजन सुद्धा लवकर उरकणे गरजेचं आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं पितरांच्या भोजनामध्ये काय काय असावे, पितरांचं भोजन कसं द्यावं, हा मागचा व्हिडिओ सर्वांनी पाहून घ्यावा. पण आपण सर्व पितरीची माहिती देत आहोत. सर्व पितरीच्या अमावस्याच्या दिवशी पितृभोजन दुपारी 12 वाजेपर्यंत ते 1 वाजेपर्यंत उरकावे. ते झाल्यानंतर घरामध्ये गोमूत्र गुलाब पाणी शिंपडून घ्यावे. तुमच्या देवघरामध्ये जे काही देव असतील ते स्वच्छ धुवून घ्यावेत, त्यांची पूजा आरास करून घ्यावी. त्याच्यानंतर सर्व पितरी अमावस्याला कणकेचा दिवा म्हणजे आपली जी काही गव्हाची कणिक आहे, हा कणकेचा दिवा करून घ्यावा. त्या दिवा करताना त्याच्यामध्ये मीठ घालू नये, हळद घालावी, हे गरजेचं आहे. हा कणकेचा दिवा आपल्या घरातील दक्षिण दिशेला अथवा आपल्या दाराच्या बाहेर लावणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे पितर आपले शांत राहतात, घरामधली नकारात्मक शक्ती कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर बाहेरची काही बाधा म्हणजे जसं की आता प्रत्येकाचे कारण आहेत, काही घरामध्ये सुख शांती नाही, पैशा पाण्यामध्ये बरकत नाही, घरामध्ये आर्थिक तंगी खूप आहे, आजार पण खूप आहेत, घरामध्ये वारंवार कोणी असल्याचे भास होणे, भीती वाटणे, त्याचबरोबर घरामध्ये अनेकदा काही क्षुल्लक कारणावरून भांडणं होणे, नवरा बायकोमध्ये वाद होणे, गर्भपात होणे, लग्न विवाह जमत नसणे, असे अनेक कारण आहेत. ह्या अनेक कारणांसाठी हा एक छोटासा उपाय आपण त्या अमावस्याला देत आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यानंतर पिठोरी अमावस्या दीपा अमावस्या, ह्या दीपा अमावस्याला सर्व पितरी अमावस्याला घरातील संपूर्ण दिवे धुवून प्रज्वलित करून घ्या. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेस अथवा दरवाजाच्या बाहेर कणकेचा दिवा लावून घेणे गरजेचं असणार आहे. कणकेचा दिवा लावल्याने घरातली सुख शांतता नांदते. त्याचबरोबर काही दारिद्र्य असेल ते निघून जाण्यास मदत होत असते. त्याचबरोबर हा कणकेचा दिवा लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणारी आपली नवरात्रासाठी आपल्या देवघरामध्ये विडाही ठेवणं गरजेचं आहे. 1-2 पानं घ्यावी, 2 पानावर एक सुपारी ठेवून आपल्या देवघरामध्ये एक विडा ठेवणं गरजेचं आहे. कारण की आपण जगदंबेला आवाहन करत असतो, जगदंबेला बोलवत असतो दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापनेला बसण्यासाठी. तर ह्याची माहिती आपण पुढे सांगणारच आहोत, पण ही आता विधी मी सांगते वेळी सांगितली आहे. त्याचबरोबर ही विधी झाल्यानंतर जसं की आता तुम्ही हा नारळ पाहिलात का, हा नारळ तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी 11:30 ते संध्याकाळी 12:30 म्हणजे ह्या रात्रभराच्या काळात मध्ये ह्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला ही विधी करायची आहे. मग ही विधी काय आहे? तुमच्या घरात जो असलेला नारळ त्याला तुम्ही पूर्णपणे हळद लावून घ्यावी. हळद लावताना हळदीमध्ये गुलाब पाणी टाकणे गरजेचं आहे व त्याला स्वस्तिकी लावणे काढणे गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने हा नारळ करून घ्यावा. त्याच्यानंतर संध्याकाळी 11:30 वाजता हा नारळ आपल्या दरवाजावरून 7 वेळा उतरावा आणि दरवाजावरून 7 वेळा उतरवल्यानंतर ह्याचे दोन्ही भाग आपल्या दरवाजाच्या दोन्ही दिशेस ठेवून घ्यावेत, म्हणजे दोन्ही कोपऱ्याला ठेवून घ्यावेत. आणि बरोबर 12ला 5 मिनिटं कमी असताना हा नारळ वाहत्या गंगेला सोडू शकता, वाहत्या पाण्यात सोडू शकता अथवा घरापासून लांब कुठेही हा टाकू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही हा टाकायला जाताल, टाकायला गेल्यानंतर परत मागे वळून बघू नये अथवा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावेत, हे गरजेचं आहे. कारण की नकारात्मक शक्ती परत आपल्या मागे येऊ शकते अथवा त्याचा काही त्रासही होऊ शकतो. म्हणून ही गोष्ट पाळणे गरजेचं आहे, हातपाय धुणे व मागे वळून न बघणे. आता ही झाली सर्व पितरी अमावस्येची छोटीशी विधी व छोटीशी माहिती. आता बऱ्याचशा जणांचे बरेचसे फोन होते, आता देखील जस्ट व्हिडिओ बनवायला बसणारच होते
तेव्हा देखील एक फोन आला होता की घटस्थापना करायची, घटस्थापना कशी करायची. आता शाक्तपंथी काही आहेत, तर काही लोकांचे असे प्रश्न आहेत, काही घटस्थापना करायची आहे, तर घटस्थापनेमध्ये आमच्या घरामध्ये सूतक काळ आहे अथवा घटस्थापना करायची आहे, आमच्या घरामध्ये कोणी एक्सपायर झाले अथवा कोणी वारलं होतं, तर आम्हाला जगदंबेची माळपरडी आहे, ती आम्हाला काही कारणास्तव तुळजापूरला जाऊन सोडता आली नाही. तर आता ते परडी आम्ही ठेवू शकतो का घटस्थापनेला, अथवा आम्ही घटस्थापना करू शकतो का. पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये कोणी मृत्युमुखी पडलं किंवा कोणाचा मृत्यू झाला म्हणून जगदंबेची माळपरडी तुळजापूरला जाऊन सोडून नवीन आणणे हे चुकीचं आहे. कारण की तुळजापूर पण आता काही छोटंसं गाव राहिलेलं नाही, हे खूप मोठं शहर झालेलं आहे. आणि तिथे अक्षरशः आपण नेऊन टाकतो ती परडी, ते सोन्याचं ताट तिथे टाकून देतो आणि त्या परडीची अशी कोणाच्याही पायंदळी जाते आणि त्याची कुठेतरी पवित्रता जाते. मग ती कुठेतरी पवित्रता ठेवण्यासाठी आपली परडी तुळजापूरला जाऊन सोडणे आणि नवीन परडी आणणे हे काही योग्य नाही. जर तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तुम्हाला पटत असेल, जर तुमच्या पिढी जर आवडत असेल या गोष्टी, तर तुम्ही करू शकता. परडी आपली सोडू नये. सर्व पित्री अमावस्येला ती परडी स्वच्छ सारवून घ्यावी, दह्या दुधानी, गोमूत्राने, त्याचबरोबर शेणाने स्वच्छ सारवून घ्यावी व ती परडी तुम्ही तुमच्या जे काही देवघरामध्ये ठेवू शकता व तुम्ही घटही बसू शकता. आता तुमच्या घरामध्ये सूतक काळ संपलेला आहे, म्हणजे जे काही तुमच्या घरातले जे कोणी वारलेले आहेत, ज्या ताईंचा मला फोन आला होता, तुमच्या घरातले जे कोणी वारले होते त्यांना जर जास्त दिवस झालेत, म्हणजे अथवा 12 दिवसाचा जो काही त्यांचा काळ आहे तो संपलेला आहे, 1.25 महिन्याचा काळ संपलेला आहे, तर तुम्ही आता घटस्थापना करू शकता. सूतक हे आपल्याला कंप्लीट 12 ते 13 दिवस असतं आणि 1.25 महिना आपण रूढीन परंपरेनुसार पाळत असतो. तर तुम्ही घटस्थापना ही करू शकता व ती परडी आत्ताच नाही तर परत देखील कधीच सोडायची गरज नाही. तिला तुम्ही स्वच्छ करून घ्यावे, सारवून घ्यावी, तिला सोडू नये. कारण की हे जे काही परडी आहे हे नुसतं बांबूचा अथवा येळाचा ताट नसून नुसती एखादी परडी नसून ते सोन्याचं ताट आहे. ह्या सोन्याच्या ताटाला तिकडे नेऊन सोडून नवीन आणणे गरजेचं नसून हे आपण सारवून घेऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, पहिली आता मी बरेचसे लिहून घेतलेले आहेत. घटस्थापना झाली, सर्व पित्री अमावस्या झाली, शिवकवचही झाले. आता नवरात्रीमध्ये काय करायचे, घटस्थापना कशी करायची. बरेच जणांचे घटस्थापना पाहिलेले आहेत मी. काही लोक जमिनीवरती घटस्थापना करतात, काही लोक केळीच्या पाण्यावर करतात, काही लोक घटस्थापना करण्यासाठी पत्रावळीचा वापर करतात, काही लोक स्टीलचं ताट घेतात. पण हे स्टीलचं ताट कुठेतरी योग्य नाही. स्टीलच्या ताटात घट बसवू नये. पत्रावळी चालेल, केळीचं पान देखील चालेल, अथवा जमिनीवरती असेल तरी चालेल. अथवा तुम्ही जर बरेचशा आता भागामध्ये सिटीमध्ये आहे, शहरामध्ये पद्धत आहे, दुर्डी भेटते, दुर्डीमध्ये बसवलं तरी चालेल. फक्त ज्यावेळेस तुम्ही घटस्थापना करता तेव्हा घटस्थापना करताना जी काही वाघोरी आहे, जी काही आपण शेतातली माती आणतो, जी काही वाघोरी आणतो, ही पूर्णपणे तुमची जी परडी आहे ही स्वच्छ करून घ्यावी. त्याचबरोबर तुमची फरशी स्वच्छ करून घ्यावी. त्या फरशीवरती स्वस्तिक काढून घ्यावे. त्याच्यावरती तुम्ही पाट ठेवू शकता, अथवा तुम्ही दुर्डी ठेवत असाल तर दुर्डी ठेवू शकता व त्याच्यामध्ये ती वाघोरी टाकून घ्यावी. वाघोरी पूर्ण डोंगर आकारामध्ये असावी, म्हणजे अशी उंचवटा असावी. त्याच्यावरती तुमचा जो काही मातीचा अथवा तांब्याचा जो काही कलश असेल तो मांडून घ्यावा. त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यावे व कलशाच्या गळ्याला जसं आता प्रत्येकाला माहिती आहे आपल्याकडे लाल पंचरंगी नाडा भेटतो. हा पंचरंगी नाडा व हळकुंड हे बांधून घ्यावे, म्हणजे त्या गळ्याला बांधून घ्यावे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही त्या कलशाच्या गळ्यामध्ये एखादा मंगळसूत्र घालू शकता, अथवा त्या कलशाला तुम्ही दागिनेही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू देखील शकता. त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावे. त्याच्यामध्ये थोडीशी अक्षदा, थोडेसे गुलाब पाणी, हळद, कुंकू हे सर्वत्र एकत्रित करून घ्यावे
जो काही नारळ तुम्ही कलशाच्या घटस्थापनेला ठेवणार आहात, हा नारळ स्वच्छ धुतलेला असावा. त्याचबरोबर त्या नारळ धुतल्यानंतर त्याला चांगला असा हळद कुंकाचा गंध लावून घ्यावा. कारण की बऱ्याचदा पाहिलेलं आहे, कलशाला हळद कुंकू लावत नाही, त्या नारळाला हळद कुंकू लावत नाही, असं मोकळं कपाळ ठेवू नये. तर त्याला हळद कुंकूही लावून घ्यावे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो नारळ घटावरती म्हणजे त्या पात्रावरती ठेवताल, पात्रावरती ठेवल्यानंतर त्याला आंब्याची 5 पाने अथवा नागिनीची 5 पाने जी काही लावल्यानंतर तुम्ही त्याला ठेवताल, ठेवल्यानंतर तुम्हाला जगदंबेलाही आवाहन करणं गरजेचं असतं की घटाला बसण्यासाठी जगदंबाही तिथे उतरली पाहिजे. नुसता आपण घट बसवला, मग तिथे माती टाकली, त्याच्यावरती नारळ ठेवला, कलश ठेवला की त्याच्यामध्ये जगदंबेचेही कुठेतरी मूळ त्यात उतरले पाहिजे. नुसता ते घट ठेवला म्हणजे झालं असं नाही. तर तिथे जगदंबेलाही आवाहन करायचं आहे की ती तुमची इष्टदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता, त्याचबरोबर आपली 3.5 शक्तिपीठे, त्याचबरोबर आपले 52 शक्तिपीठे ह्यांना देखील तुम्हाला आवाहन करणे गरजेचं आहे. तर आता आवाहन कसे करायचे, जगदंबेला आमंत्रण कसं करायचं? जे काही तुम्ही आदल्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये पान सुपारीचा विडा ठेवलेला आहे, हा विडा तुम्हाला पुढे घ्यायचा आहे. हा विडा तुम्हाला तुमच्या घटाच्या समोर मांडायचा आहे. जगदंबेच्या समोर हात जोडायचे की हे जगदंबे, मी तुझ्या घटाला मी इथे सर्वस्व साहित्य उपलब्ध केलेलं आहे, तुझा घट इथं बसवत आहे, तुला मी इथे घटाला बसवत आहे, तर या घटाला तू इथे विराजमान व्हावे, ही प्रार्थना करावी व आपले दोन्ही हात त्या कलशाच्या बरोबर वरच्या बाजूस धरावेत. आणि जर समजा दुर्गा सप्तशतीतले काही श्लोक येत असतील ते बोलू शकता, अथवा तुम्हाला जर संपूर्ण नवदुर्गेचं पाठ येत असेल तर तुम्ही बोलू शकता. जर तुम्हाला नवदुर्गेचे पूर्ण नावं माहिती असतील ती बोलू शकता, अथवा जर नवदुर्गेची नावं तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहेत. आपली तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका आणि आपली वणीची सप्तशृंगी, ह्या तिघींनाही तुम्ही आमंत्रण करून आपण घटस्थापना करू शकता. अशा पद्धतीने ही घटस्थापना तुम्ही सुरुवात करावी. मग ही तिघींना आवाहन करताना दोन्ही हात तुमचे घटाच्या वरती असावेत, म्हणजे ज्या कलशाच्या वरती असावेत. आणि 3.5 शक्तिपीठांना तुम्ही आमंत्रण करावे. जसं की पहिलं उच्चारण आहे, ओम जगदंबा देवी नमः स्वाहा, ओम महालक्ष्मी देवी नमः स्वाहा. तुम्ही नमः स्वाहाही बोलू शकता किंवा नमस्तुतेही बोलू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही हे दोन्ही शब्द येऊ शकतात. स्वाहा हा शब्द आपण होम कार्यासाठी वापरतो आणि आवाहनासाठी नमः स्वाहा जरी बोललात किंवा नमस्तुते बोललात तरीही चालतो. अशा पद्धतीने 5 वेळा, 7 वेळा अथवा 9 वेळा हे चारही देवींना आमंत्रण करून घ्यावे. त्याच्यानंतर तुम्ही घटस्थापनेला जी काही तुम्ही वारुळी टाकली आहे, जी माती टाकलेली आहे, त्या मातीमध्ये तुमचे 5 धान्य, 7 धान्य अथवा 9 धान्य तुम्ही तिथे टाकून घ्यावेत. आता बरेचसे वेळेस असं होतं, घटस्थापना आपण केली, पहिल्या दिवशी आपण नागवेलीच्या पानाची माळ टाकतो, पण ती माळ पूर्ण घटाच्या डोक्यावरती नसून म्हणजे जगदंबेच्या मस्तकावरती नसून ती कुठेतरी भलत्याच दिशेला असते आणि घट इथे, माळ इथे. मग असं नसावं, ती पूर्णपणे घटाच्या वरती असावी, पण ती घटाला पूर्ण चिटकूनही नाही द्यावी. म्हणजे घटापासून त्याला एवढा अंतर तरी असावा, म्हणजे निदान 4 बोटाचा अंतर तरी असावा. त्याचबरोबर घटाच्या वरती मंडपी लावणे गरजेचं आहे, कारण की जगदंबा घटाला बसलेली असते, ती 4 मंडपाच्या खालीच बसते, म्हणून मंडपी लावणे गरजेचं आहे. आता मंडपी बऱ्याचशा भागामध्ये मंडपी लावत नाहीत, वरती एखादा खिळा ठोकतात आणि त्या खिळ्याला त्या दोऱ्या बांधून टाकतात. हे कुठेतरी पद्धत चुकीची आहे आणि ह्या पद्धतीला जुन्या परंपरेनुसार बरेचशे लोकांना पहिले मंडप्या वगैरे लावण्याची पद्धती नव्हत्या, पण आता उपलब्ध आहेत. आणि जगदंबा कधीही घटाला जी काही बसते ती 4 मंडपाखालीच बसते, म्हणून मंडपी लावणं गरजेचं आहे. आणि मंडपीला जी आपली 5 फळे भेटतात तीही लावणे गरजेचं आहे. मंडपी लावणेही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ते मंडपीच्या वरती जी काही तुम्ही 9 दिवस नागिनीची पानं, फुलं, हार, जे काही तुम्ही पानांची फुलांची शोभा करताल, 9 पानांची माळा सोडताल, ह्या पूर्णपणे घटापासून 4 बोट उंच असाव्यात.
आता ही झाली अजून पुढच्या विधीची पद्धत, घटाची पूर्ण माहिती झाली. आता बऱ्याचशा वेळेस असं होतं, घट बसवल्यानंतर जी काही त्या घटाला आपण नागिनीची पानं अथवा आंब्याची पानं घटाला लावलेली आहेत नारळाच्या बाजूला, बऱ्याचशा वेळेस मी बघितलेलं आहे ती पानं रोज बदलायची पद्धत आहे. म्हणजे घटाचा नारळ काढला जातो आणि ती पानं काढून रोज नवीन लावले जातात. जगदंबा घटाला पहिल्या दिवशी बसते आणि ती 9व्या दिवशी उठते, म्हणून तुम्ही जो नारळ रोज हलवता हे पूर्ण चुकीचं आहे. तिथे तुमचा जो एक दिवस तुम्ही घट बसवता आणि दुसऱ्या दिवशी जो कलश हलवता तिथे तुमची घटस्थापना विस्कळीत होते, खंडित होत असते. म्हणून पानं रोज बदलण्यासाठी तुम्ही तो कलश हलवू नका, पानं 9 दिवस तशीच राहू द्या. त्याचबरोबर पाणी बदलण्यासाठी सुद्धा त्याचा जो कलश आहे तो काढतात, त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि तो नारळ परत वरती ठेवत आहेत. तर ही पद्धत चुकीची आहे. घटस्थापनेचा तुमचा खंड होत आहे, घटस्थापना तुमची कुठेतरी चुकत आहे. त्याचप्रमाणे पाणी टाकण्यासाठी घटाच्या डोक्यावरती बदाबदा तांब्या वतत आहेत, ते हे देखील चुकीचं आहे. तुम्ही जास्त पाणी जगदंबेच्या अंगावरती टाकत आहात, हे चुकीचं आहे. एकदाच पाणी भरावे आणि इतर वेळेस त्या काही वारुळीवरती तुम्ही त्या मातीवरती पाणी घालत आहात ते हाताने शिंपडलं तरी देखील चालतं. म्हणून जगदंबेच्या अंगावरती डायरेक्ट पाणी टाकू नका. जगदंबा घटाला बसलेली आहे, तर तुम्ही तो नुसता नारळ आणि कलश नसून ती तिथं स्वयंभू तिथे जगदंबा अवतरलेली आहे, म्हणून अशी पद्धत ही चुकीची आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीचे काही प्रश्न आता लोकांचे होते, काही मागच्या वर्षी आम्ही घटस्थापना केली, पण जे काही घटस्थापनेमध्ये आम्ही बीज रोवले होते, जे काही धान्य आम्ही टाकले होते ते पूर्णपणे आले नव्हते. तर आम्हाला मनामध्ये शंका होती की आमची घटस्थापना चुकीची झाली का आमच्याकडे काही चुकलं का. आता बऱ्याच वेळेस असं होतं, आपण शहरी भागामध्ये राहतो, आपलं जे काही घटाला जे पाणी घालत आहोत ह्या पाण्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बरेचसे औषधं टाकलेली असतात आणि ते शुद्ध करून आपल्याला पाणी येतं. त्यातले काही क्षार आहेत जे उपयुक्त झाडाझुडपांना गरजेचे आहेत, ते भेटत नसल्या कारणाने आपले जे घट पूर्णपणे उमलत नाहीये. तर असं मनामध्ये कोणताही संकोच आणू नये. त्याचप्रमाणे काही वेळेस असं होतं, घटस्थापना केली, पूर्णपणे घट उमलून बाहेर येतो आणि 2-4 दिवसांनी घट कुठेतरी असा कोंबजून जात आहे. तर आपल्या मातीमध्ये काही फरक पडलेला असतो. माती आता बऱ्याच प्रमाणामध्ये चांगली राहिलेली नाही, बऱ्याचशा मातीमध्ये भेसळ होत आहे. म्हणजे मातीमध्ये सिमेंट अथवा काही काही गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत, तर तेवढं पोषण तत्व त्याला भेटत नसल्या कारणाने तशा क्रिया होत असतात. म्हणून मनामध्ये कोणताही संकोच आणायची गरज नाही. आता ही झाली दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट, घटस्थापनेनंतर पंचमी आहे, म्हणजे ललिता पंचमी. आता बरेचशी लोक ललिता पंचमीच्या दिवशी बरेचशा विधी करत आहेत. म्हणजे आता ललिता पंचमीला बरेचशी लोक आपल्या काही मार्गानुसार काही लोक पुरोहितांकडून काही पूजा करून घेतात. त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी काही लोक आपल्या घरामध्ये दान कार्य म्हणजे ब्राह्मण दानही करतात. त्याचबरोबर ललिता पंचमीला 64 योगिनी पूजन करण्याची पद्धत खूप चालू आहे. आता बऱ्याचशा भागामध्ये मी पाहिलं 64 योगिनी पूजनासाठी कवड्यांचा वापर केलेला आहे. 64 कवड्यांचा वापर आहे. हा कुठेतरी ब्राह्मणांनाही चुकीचा आहे, म्हणजे नाही करावा. 64 योगिनी पूजनसाठी कवड्यांच्या अथवा तुम्ही सुपारीचा वापर करा. आपली भरडी सुपारी चालेल, लाल सुपारी चालेल, अक्षय आपल्या पूजेमधली जी काही सफेद सुपारी आहे ती देखील चालेल, पण कवड्यांचा वापर नसावा, सुपारीचा वापर करावा. 64 सुपाऱ्या असाव्यात. त्याचबरोबर अष्टभैरव देखील 64 योगिनीला गरजेचा असतो. फक्त 64 सुपाऱ्या मांडून किंवा 64 कवड्या मांडून 64 योगिनी पूजन होत नसून अष्टभैरवाची सुद्धा तिथे स्थापना करावी लागते. मागच्या वर्षी मी कोणाचे तरी पाहिले होते, त्या ताईंकडे मी गेले होते, तर त्यांच्या इथे 64 योगिनी पूजन केलं होतं. 64 कवड्या मांडल्या होत्या, पण तिथे अष्टभैरव नव्हते. तर मी त्यांना विचारलं देखील, ताई पूजा थोडीशी चुकलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे आमचे नेहमी येणारे पुरोहित आहेत, आमचे ब्राह्मण आहेत, ते अशीच करतात. तर त्या ब्राह्मणांशी देखील मी बोलले, तर ते ब्राह्मण बोलले आपण
पुढच्या वेळेस मी यांच्या पूजेला अष्टभैरवाची देखील स्थापना करेल. तर कवड्यांची नसून सुपारीची पूजा केली जाते त्यावेळेस, आणि अष्टभैरव देखील तेव्हा लागतात. अशा पद्धतीने ललिता पंचमीला पूजा व्हावी. तुमच्या जवळपास एखादे चांगले पुरोहित असतील त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यावी. त्याचबरोबर 7व्या माळेला बऱ्याचशा घरांमध्ये कुमारिका पूजन असतं. कुमारिकांना देखील मान दिला जातो. तर कुमारिका पूजनाच्या दिवशी कुमारिका ज्या काही आहेत ह्या कुमारिका 10 ते 12 वर्षाच्या असाव्यात. त्याचबरोबर जर मोठ्या असतील पण त्या मुलींना म्हणजे त्या कुमारिकेला मासिक पाळी येत नसेल अशा मुली चालतात. कुमारिका पूजनला विदाऊट मासिक पाळीच्या मुली बोलवाव्यात. 9 असाव्यात, 7 असाव्यात, 5 असाव्यात, 1 असावी, 2 देखील असावी. आता शहरी भागामध्ये 5, 7, 9 अशा भेटत नाहीत. तर घरातली जरी आपली एखादी लहान मुलगी असेल ती देखील चालते. मग मुलीचे पाय धुवावेत, दह्या दुधाने पाय धुवावेत. त्याचबरोबर त्यांचे पाद्यपूजन झाल्यानंतर त्यांना छान हळदी कुंकाचा कुंकू लावावे. त्यांना चुंदरी भेटते, बाजारामध्ये चुंदरी छान उपलब्ध भेटते, चुंदरी द्यावी. त्यांच्या आवडीचे काही वस्तू द्याव्यात. त्याचबरोबर त्यांना आवडीचे काही पदार्थ असतील, गोड पदार्थ असतील, अथवा त्यांना त्यांच्या आवडीचे जे काही तुम्ही नैवेद्य म्हणून करताल ते त्यांना द्यावेत. त्याचबरोबर कुमारिका पूजनाच्या वेळेला कुमारिकेच्या पाया पडणे गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेस असं होतं, मुली लहान आहेत म्हणून आपण म्हणतो की आम्ही लहान मुलीच्या पाया कसं पडणार, आम्ही तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहोत. तर नाही, उलट कुमारिकेच्या पाया पडल्याने तुम्हाला सर्वस्व पुण्य लाभतं. म्हणून कुमारिकेच्या पाया पडणेही गरजेचे आहे. आता कुमारिके पूजन झालं, आता पुढची येते म्हणजे अष्टमी होम. बऱ्याचशा वेळेस अष्टमीला होम होतात, काही सप्तमीलाही होतात, काही नवमीला देखील होतात. तर अष्टमीचा होम जो काही आपण करतो, तर अष्टमीच्या होमामध्ये बऱ्याचशा भागामध्ये बळी देण्याची पद्धत आहे. ही बळी पद्धतीमध्ये जसं की आता पाहिलं तुम्ही पाहताल तुळजापूरमध्ये जे काही बळी दिला जातो हा बोकडाचा आहे. पण हा तुळजापूर मूळ स्थानी आहे. आपण आपल्या घरामध्ये कुठल्याही जीवाची बळी देऊ नये. जर तुम्ही लिंबाचा बळी देऊ शकता त्यावेळेस, कवळ्याचा देऊ शकता, पण घरामध्ये तो बळी चालत नाही. घरामध्ये आपल्या कोणत्याही पशु हत्या करू नये. हा बळी फक्त आणि फक्त तुळजापूरमध्ये आहे. पण तो बळी देखील होमामध्ये टाकला जातो, कोणीही खात नाही. पण आपण घरामध्ये जो बळी देतो, पशु हत्या करतो, ती बळी तुम्ही खाता, मग हे कुठेतरी चुकतं. म्हणून त्याच्यामुळे बळी हा जो काही दिला जातो हा कोवळ बळी चालेल अथवा लिंबाचा चालेल, पण पशुबळी नसावा. ते धर्मशास्त्राला लागू नाही पडत. त्याचबरोबर आणि काही लोकांचे असे देखील प्रश्न होते की ताई, आमच्या इथे आम्ही पहिल्यापासून देवीची जी काही स्थापना आहे, आमच्या घरामध्ये मूर्ती आहे, देवीची बॉडी आहे, किंवा देवीची आम्ही पूर्णपणे मूर्ती स्थापन केलेली आहे. तर 9 दिवसामध्ये आम्ही देवीला 9 पद्धतीच्या साड्या घालू शकतो का, असे देखील काही लोकांचे प्रश्न होते. 9 दिवसाचे आता बरेचसे कलर आहेत, लाल, पिवळा, राखाडी, हिरवा, निळा, जांभळा असे बरेचसे कलर येतात. मग हे आम्ही 9 दिवस देवींना हलवू शकतो का, जागेवरून तिला हलवून तिला साडी बदलू शकतो का. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण देवघराच्या समोर आपण घटस्थापना केलेली असते. तर अशा वेळेला आपण आपली मूर्ती खाली घेताना घटाला धक्का लागू शकतो, घट हलू शकतो आणि तिथे तुमची घटस्थापना कुठेतरी विस्कळीत होऊ शकते, खंडित होऊ शकते. म्हणून 9 दिवस तुम्हाला 9 साड्या घालायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही एकदाच पहिल्या दिवशी चांगल्या साड्या देवीला नेसवाव्यात, त्या 9 दिवस राहतील. म्हणून तुमचा घट हलण्याची गरज नाही आणि जगदंबेला 9 दिवस हलवण्याची देखील गरज नाही. आता तुळजापूरमध्ये आपली स्वयंभू मूर्ती आहे, त्याचबरोबर त्या मूर्ती चलित आहे. त्या मूर्तीला 9 दिवस 9 प्रकारच्या साड्या नेसवण्याची पद्धत आहे. पण तिथे घट हा वेगळ्या बाजूला आहे आणि जगदंबा वेगळ्या बाजूला आहे. म्हणजे तिथे अंतर आहे. तिथे दिवसातून पूर्ण पूजा केल्या जातात, सकाळ दुपार संध्याकाळ पूजा केल्या जातात. अभिषेक देखील
5 टाइम केला जातो, 4 टाइम केला जातो, सकाळी केला जातो, दुपारी केला जातो. काही लोकांचे अभिषेकही तिथे असतात. मग त्याच्यामुळे तिथे साडी बदलल्या जाते. पण घरामध्ये काही गरज नाही. घरातली जी काही पूजा आहे ही पहिल्या दिवशीच पूर्ण करावी आणि डायरेक्ट दसऱ्याला करावी. आता घट कधी हलवावा? बरेचसे लोक अष्टमीला घट हलवतात आणि अष्टमीला पूर्णपणे उपास सोडतात. तर ठीक आहे, जर तुम्ही अष्टमीला घट हलवत असताल, तुमच्या घरामध्ये जर पद्धत असेल तर तुम्ही अष्टमीला घट हलवू शकता. पण नवमीला आपला उपास नवमीला सोडावा. कारण की पूर्णपणे नवमीला अथवा दशमीला, नवमी दशमी यावेळी एकत्रही आलेले आहेत. तर आपल्या दसऱ्याच्या दिवशी गोडाचा स्वयंपाक पुरणपोळीवरती देवीला नैवेद्य दाखवून उपास सोडू शकता. त्याचबरोबर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपास हा माणसांचा असतो, पण आपण देवाला देखील खिचडी अथवा साबुदाण्याचे वडे अथवा वरईचा भात देवीला देखील आपण तो नैवेद्य देत असतो. देवाचा उपास नसतो, माणसाचा उपास असतो. देवाला पूर्णपणे जो काही आपल्या जगदंबेला पूर्णपणे नैवेद्य, चपाती, भाजी, वरण, भात, पुरी अथवा तुमच्या घरामध्ये खीरपुरी अथवा पुरणपोळी जो काही नैवेद्य असेल तो द्यावा. देवाचा कधीही उपास नसतो, माणसांचा उपास असतो. म्हणून आपण खातो म्हणून देवाला दाखवावे असं नाही. जर तुम्ही हे जेवण घरात करत असताल, तुमच्या घरामध्ये सर्वांचे उपास नाही, तुमचा एकट्याचा उपास आहे, बाकीच्यांचा उपास नाही, त्यांच्या उपास नसताना त्यांच्यासाठी जे जेवण करता ते देखील तुम्ही देवीला दाखवू शकता, जगदंबेला दाखवू शकता. 9 दिवस तुळजापूरमध्ये सुद्धा पुरणपोळीचाच मान दिला जातो. आपल्या जगदंबेला देखील पुरणपोळी दिल्या जाते. तिथे जगदंबेचा उपास नसतो. म्हणून आपण आपला उपास म्हणून जगदंबेलाही उपास घडवू नये. तिला देखील आपण जो काही नैवेद्य आहे, आपल्या घरामध्ये जो काही बनत आहे तो द्यावा. आता जर घरामध्ये सर्वांचाच उपास आहे तर ठीक आहे, काही हरकत नाही. जगदंबेसाठी आपण वेगळं करू शकत नसलो तरी देखील निदान एखादी चपाती भाजीचा नैवेद्य देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही माहिती झाली. आता दुसरी माहिती म्हणजे अशी, आपल्या स्थापना केल्यानंतर बरेचशे लोकांचे दुर्गा सप्तशतीचे पारायण आहेत. त्याचबरोबर काही लोक कुंजिकेचे पारायण करतात. त्याचबरोबर अर्गला स्तोत्र, श्री सूक्त याचे पारायण करत आहेत. ज्या स्त्रियांना दुर्गा सप्तशतीचे पारायण करता येत नसेल अथवा पुरुषांना करता येत नसेल, दुर्गा सप्तशती वाचता येत नसेल, ग्रंथ वाचता येत नाहीत, जे काही स्त्री पुरुष अशिक्षित आहे, शिकलेली नाहीये, त्यांना वाचता येत नसेल, ह्या लोकांनी 9 दिवस निदान मंत्र साधना तरी करावी. म्हणजे कशी? ओम जगदंबा देवी नमः स्वाहा, ओम जगदंबा देवी नमः स्वाहा या मंत्राची जर साधना करू शकता. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही निदान जगदंबेच्या समोर दोन्ही हात जोडून जगदंबेकडे निदान 10 मिनिटं पाहून तिचा आशीर्वाद तरी घेऊ शकता. वाचता येत नाही, लिहिता वाचता येत नाही, बोलता येत नाही, उपास तर करताय पण साधनाच काही करता येत नाही, तर जगदंबेपाशी 10 मिनिटं तरी हात जोडून बसणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळामध्ये संस्कृतचे काही शब्द आहेत. आता दुर्गा सप्तशती संस्कृत आहे. संस्कृत काही शब्द चुकीचे आपल्या तोंडातून उच्चारण होतं. त्याच्यामुळे तुम्ही प्राकृत दुर्गा सप्तशती वाचली तरी चालते. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पारायण पूर्ण झाल्यानंतर हवन करणेही गरजेचं आहे. जसं की मी आता हवनाचे विधी सांगितले, हवन करणे गरजेचं असतं. त्याचबरोबर तुमच्याला जी काही लोक माझ्याकडे येऊन गेलेले आहेत, ह्या लोकांनी मी दिलेली जी काही मंत्र उच्चारण आहे, साधना आहे, ही देखील साधना पूर्ण करावी अथवा नवरात्रीमध्ये चालू ठेवावी. त्याचबरोबर आता घट विसर्जन कसा करावा? बऱ्याचशा वेळेस असं होतं, आपण घट विसर्जन करताना घटावरचा नारळ काढतो, तो सोलतो, फोडतो आणि प्रसाद म्हणून खातो. ते देखील योग्य आहे. अथवा काही लोकांना आवडतही नाही की देवाला आपण जगदंबेला 9 दिवस बसवायचा आणि तो नारळ फोडायचा, पण तिथे काही हरकत नाही, तो नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता अथवा विसर्जन करताना तो तुम्ही वाहू शकता. पण आता विसर्जन करण्यामागे मी 1-2 वेळेस बघितलं होतं, मागच्या वर्षी
घटाची जी काही पूर्णपणे घट उगवलेला आहे हा नदी पात्रापाशी घेऊन जातात अथवा कचऱ्यामध्येही टाकून दिलेला पाहिलेला आहे. तर हे कुठंतरी चुकीचं आहे. आपण 9 दिवस पूर्ण याची सेवा करतो आणि हा कचऱ्यामध्ये टाकणं अयोग्य आहे. जर तुमच्या जवळपास जर नदीपात्र असेल तर नदीपात्रामध्ये विसर्जित करू शकता. ती माती आहे, नदीमध्ये ती पूर्णपणे वाहू शकते. जर नदीपात्र नसेल तर तुमच्या जवळ जर एखादी शेतजमीन असेल, जिथं शेती असेल, त्या शेतामध्ये तुम्ही ती लावू शकता, त्यालाही हरकत नाही. पण कुठेही कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका, कोणाच्या पायंदळी जाऊ देऊ नका. आणि छोटीशी एक पद्धत मी पहिल्यापासून करत आले, त्यातून मला खूप छान प्रभाव देखील झाला आहे. आपण जसं आता या नारळाची पद्धत सांगितली त्याचप्रमाणे जसं नवरात्रीच्या वेळेला आपण जेव्हा तो घट आपला हलवतो तेव्हा जे काही बीज उत्पन्न झालेले आहेत, जे काही धान्य उगवलेले आहेत, ह्याचे थोडेसे काढून घ्यावेत आणि त्याची एक छोटं पुडी बांधून घ्यावी अथवा दोऱ्याने बांधून घ्यावी अथवा लाल दोऱ्याने बांधून घ्यावे. हे आपल्या देवघरामध्ये वर्षभर ठेवावे. ह्याच्याने जगदंबाचा कृपा आशीर्वाद व जगदंबा आपल्यावरती सदैव आपल्या घरामध्ये विराजमान राहते. हे सुकले तरी चांगले राहतात. माझ्या मागच्या वर्षीचे अजून आहेत आणि मग ते पुढच्या वर्षी विसर्जन करावे. हे घरामध्ये ठेवणं खूप चांगलंही असतं. आपल्या घरामध्ये जगदंबेचा आशीर्वादही राहतो व निगेटिव्ह शक्ती कमी होण्यास मदत होत असते. आता ह्या नवरात्रीच्या संपूर्ण विधी झाल्या. अशाच पद्धतीने प्रत्येक जणाला नवरात्रीमध्ये जर कोणाचे काही विधी असतील, कोणाचे शिवकवच, कोणाचे लक्ष्मी कार्यसिद्धी पेटी, लक्ष्मी कवच, लक्ष्मी पेटी अथवा जे काही लोकांचे नवीन नवीन कार्य असतील हे घेतल्या जातील. पण कोणाचेही प्रॉब्लेम जे काही प्रश्न असतील हे यावेळेस सोडवले जाणार नाहीत. त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जातील. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये सर्वांना मी आमंत्रण करते, सर्वांनी नवरात्रीमध्ये आपल्या इथे घटस्थापनेसाठी यावे. जर कोणाची आरती ठेवायची असेल ती देखील आपण नवरात्रीमध्ये ठेवतो. तर नवरात्रीमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला बुकिंग करणे गरजेचं आहे. आणि दर्शनासाठी सर्वांसाठी चालू राहणार आहे. संध्याकाळी म्हणजे अथवा दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आपण इथे चालू ठेवणार आहोत. ज्यांना दर्शनाला यायचे आहे त्यांनी दर्शनाला येऊ शकता. त्याचप्रमाणे कोणाच्या आरत्या असतील, कोणाचा भोग असेल, नैवेद्य असेल, हा देखील स्वीकारला जाईल. शिवकवच, बरकत पोटली याचे देखील बुकिंग घेतल्या जातील. आणि नवरात्रीमध्ये अधिक प्रमाणात सिद्ध कार्य केल्या जाणार आहे, सिद्धतेचे कार्य होणार आहे. मग जर तुम्हाला लक्ष्मी पेटी, त्याचप्रमाणे शिवकवच आणि बरकत पोटलीचे सिद्ध करायचे असतील तर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये कॉल करून सांगणे गरजेचं आहे. अशा पद्धतीचे नवरात्रीची ही पूर्णपणे छोटीशी आणि तोडकी मोडकी माझ्या पद्धतीने मी पूर्णत्व माहिती दिलेली आहे. तुम्हाला आवडली असल्यास सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जसं की आपण जगदंबेच्या मंदिरामध्ये गेल्यावर मंदिराची जशी घंटा वाजवतं तशी माझ्या चॅनलची घंटा वाजवायला देखील विसरू नका. जय जगदंब, नमो आदेश.